महापालिकेतील प्रभाग समिती सभापती निवडीची प्रक्रिया आता वेगात सुरू झाली असून 15 एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल होणार आहेत, तर 17 एप्रिल रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलीच गती मिळाली आहे। शहरात एकूण 20 प्रभाग असून 81 नगरसेवकांमध्ये ही निवडणूक होणार आहे। प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक कार्यरत असून प्रभाग क्रमांक 20 मध्ये 5 नगरसेवक कार्यरत आहेत। या संख्याबळावरच सभापतींची निवड होणार आहे। ज्या प्रभागात संबंधित पक्ष किंवा युतीचे सदस्य अधिक असतील त्या पक्षाचा सभापती निश्चित होणार असल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस वाढली आहे। प्रत्येक 5 प्रभागासाठी एक सभापती अशी रचना करण्यात आली असून यामुळे शहरात एकूण 4 प्रभाग समिती सभापती असणार आहेत। या सभापतींना त्यांच्या प्रभागातील सुमारे 10 लाख रुपयांपर्यंतच्या विकास कामांचे अधिकार देण्यात आले आहेत। त्यामुळे हे सभापती त्या भागाचे मिनी महापौर म्हणून कार्यरत राहणार आहेत। प्रभाग समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्रांचं वितरण 9 एप्रिल पासून सुरू झालं असून 13 एप्रिल पर्यंत ते चालणार आहे। अर्ज स्वीकृती 15 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत छत्रपती ताराराणी सभागृहात होणार आहे। त्यानंतर 17 एप्रिल रोजी विशेष सभेत छाननी, उमेदवारी मागे घेणे, मतदान आणि निकाल अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे। सध्या सर्व पक्षांचे गटनेते नामनिर्देशन फॉर्म घेऊन गेले असून प्रत्येक प्रभाग समितीसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत आगामी 2 दिवसात राजकीय हालचाली अधिक वेगवान वाढण्याची शक्यता आहे।